नमस्कार. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च इह खलु आयुर्वेदस्य प्रयोजनम. म्हणजे आयुर्वेदाचा उद्देश हाच स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणं आणि आजारी व्यक्तीच्या व्याधीची चिकित्सा करणं हा आहे. किंबहुना स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवण्याला आयुर्वेदात जास्त महत्त्व दिलेलं आहे. हे स्वास्थ्य कसं टिकवलं जातं तर रसायन औषधांनी. रसायन औषधं म्हणजे काय की ज्या औषधांमुळे रोग्याची प्रतिकारशक्ती वाढते, अवयवांना बल मिळतं आणि चिकित्सा करायला यश मिळतं, अशा औषधांना म्हणतात रसायन औषधं. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जेव्हा आपण महिला आणि स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर या संदर्भात बोलत असताना जेव्हा ह्या कॅन्सरची चिकित्सा केली जाते तेव्हा रसायन द्रव्य म्हणून कोरफड, आवळा, अश्वगंधा, शतावरी अशा बहुगुणी औषधांचा उपयोग वैद्य करत असतात. तसंच किमोथेरपी चालू असताना किंवा त्यानंतर, रेडिएशन चालू असताना किंवा त्यानंतर, सर्जरीनंतर च्यवनप्राश, अगस्तीप्राश असे कल्प म्हणजे अनेक द्रव्यांचा जो फॉर्म्युलेशन असतं त्याला कल्प म्हणतात. तर अशा रसायन कल्पांचा वापर देखील केला जातो. रसायन द्रव्य घेणं आवश्यक आहे, परंतु ते वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावं. कारण रसायन द्रव्य देताना सुद्धा रोग्याचं बल, रोग्याची अवस्था, व्याधीची अवस्था या सगळ्यांचा विचार करून जर रसायन द्रव्य घेतलं तर त्याचा फायदा निश्चित होतो. कॅन्सरमध्ये रसायन द्रव्यांचा वापर हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, अवयवांना बल देण्यासाठी आणि सर्जरी किंवा किमो रेडिएशन नंतर कॅन्सर पुन्हा होऊ नये यासाठी शरीराची ताकद वाढवण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे रसायन चिकित्सेला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण हे नेहमी लक्षात ठेवा की रसायन द्रव्यांचा वापर हा सुद्धा योग्य वैद्यकीय सल्ल्यानेच करावा. नमस्कार.